नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. तर बघा, याची उंची आहे, तर बघा व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर बघा, याची उंची आहे 14. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, 1 इंच वाढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा, याची 10वर फिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस मिळवून घ्यायचं या पद्धतीने मार्जिंगसाठी. तर बघा, इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंढा घेतलेला आहे 5.5 किंवा तुम्ही 6, 6.25 पण घेऊ शकता. तर बघा, इथं घेतलेला आहे 1.5 आणि गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे. 2.25चा गळा घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे 10.5ची उंची म्हणजे आपला पाठीमागचा गळा. इथं घेतलेला आहे 2.5 आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने. तर गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, या पद्धतीने मी पान आकार देऊन घेतलेला आहे मोठा. तर बाहेर 1 किंवा 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता आणि याला आकार देऊन घेऊ शकता. या पद्धतीने मी पान आकार घेतलेला आहे आणि आता हा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कॅनव्हास टाकायचा असला तर तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता. मी हा बिना कॅनव्हास शिवणार आहे. तर बघा, एक पद्धतीने एकदम सुंदर असा गळा कट करून झालेला आहे. तर बघा, इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे, ते घ्यायचं आपल्याला सोयीचं ठेवून. तर म्हणजे सोयीचं ठेवलं म्हणजे आपण उलटसुलट करणार आहोत, म्हणजे व्यवस्थित सोयीचा भाग वरतून येईल. तर बघा, मी या पद्धतीने पिना लावून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर पिना लावून घेतल्याच्या नंतर म्हणजे कसं इकडे तिकडं कापड वगैरे सरकत नाही. तर बघा, इथं पान आकार आहे, इथं आपल्याला अशी सुई खाली टेकून घ्यायची आहे कोपऱ्यावरती आणि परत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपण सगळ्या गळ्याला टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर हाताने संवान करून घ्यायचं आहे आणि आता इथं कमरेला पण 1/2 इंच अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथं कमरेला पण टिप मारून घेतलेली आहे. आपल्याला पिना काढून घ्यायची आहे आणि अस्तर लेवल आपल्याला हे कट करून टाकायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित पलटलं जातं. तर बघा, या पद्धतीने इथून हात घालून आपल्याला सुईचं कापड करून घ्यायचं आहे. तर बघा, सुईचं कापड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला गळ्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर जिथं अस्तर आतमध्ये गेलं असेल तिथून आपल्याला अस्तर असं हाताने काढीत चालच आहे आणि हाताने असं मस्त सेट करीत चालच आहे आणि टिप मारीत चालच आहे, म्हणजे व्यवस्थित असं टिप पण येते. तर बघा, या पद्धतीने मी हाताने असे काढून घेत आहे आणि टिप मारीत आहे. तर तुम्ही पण या पद्धतीनेच करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज येतं. तर बघा, सगळं टिप मारून झालेले आहे, धागे वगैरे कट करून झालेले आहे. हाताने असं आपल्याला संवान करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला कमरेला पण 1 टिप मारून घ्यायची आहे तिथून. तर बघा, व्यवस्थित टिप मारून घेऊया. तर बघा, टिप मारून झालेली आहे. तर आता आपल्याला हे उलटं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती सगळीकडून टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, याच्यावरती खूप खूप सुंदर अशा बाही डिझाईन, बोटनेक डिझाईन टाकलेले आहे आणि कटिंग पण टाकलेली आहे. 1 टकची पण 4 टकची पण, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी दाखवलेलं आहे, तुम्हाला कळन असं. तर त्या पण नक्की बघा. तर बघा, अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत कमरेला एक अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित. तर तुम्ही कमरेला विदाऊट पण पट्टी लावून घेऊ शकता. तर मी नाही लावली. तर बघा, आपण आता हे सगळं कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर बघा, आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्ही लेस तुमच्या आवडीप्रमाणे कोणती पण लावू शकता. तर बघा, मी अशी लेस लावून घेतलेली आहे. छोटे छोटे असे तिला एका साईडने असे कापण आहे, म्हणजे. तर बघा, ही लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला एका साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे काठाला, म्हणजे याचेवाले कोपरे वगैरे व्यवस्थित येते, लेसची पण आणि गळ्याची पण. तर बघा, या पद्धतीने अशी आपल्याला कोपऱ्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे पद्धतीने. तर बघा, एक साईडने आपण आता टिप मारून घेऊया. तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, कारण ही मोठी लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे पलटी वगैरे पडणार नाही व्यवस्थित. तर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, डबल टिप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. हाताने आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे पद्धतीने. आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा, दोन्ही साईडने मी घडी मारून घेतलेली आहे आणि मध्यातून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे असं, आणि उभं पण आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि उभी लाईन मारून घ्यायची, साईडने आपल्याला अर्धा इंच अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला हा पाठीमागचा टक्स. आता इकडच्या साईडने पण सेम तसंच करून घ्यायचं आहे आणि टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, पक्की टिप मारून घ्यायची आपल्याला कमरेला आणि वरतून पण, म्हणजे धागे वगैरे निघणार नाही. व्यवस्थित आपल्याला पक्की टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित पाठीमागचे टक झालेलं आहे, याला हाताने आपल्याला असं नीटनेटकं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, पाठीमागचा भाग झालेला आहे.
इथं घेतलेलं आहे मी 7 इंच कापड आणि 6 इंच रुंदी आणि उंची घेतलेली आहे या पद्धतीने. आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला हे पण 2 घ्यायचे आहे. तर बघा हे 7 इंच उंची घेतलेली आहे, 3 इंच असं घेतलेलं आहे रुंदीला. तर बघा एक जे घेतलेलं आहे आपलं पहिलं कापड, त्याला आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अर्धा इंचावरती. आणि थोडीशी ओपन जागा ठेवायची आहे या पद्धतीने. उरलेलं कापड थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे किंवा कोपरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा तिथं ओपन जागा ठेवलेली आहे, तिथून आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे. पेन घ्यायचं आहे, पेनाने आपल्याला याचे टोकं वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. जी ओपन जागा आहे ती आपल्याला व्यवस्थित मध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला चांगली दाबटीप मस्त देऊन घ्यायची या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा आता त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्ये घ्यायचा आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. आपल्याला आता सुई धागा घ्यायचा आहे. तर बघा मी इथं सुई धागा घेतलेला आहे आणि गाठण मारून घेतलेली आहे धाग्याला. तर बघा आपण शिवतो तसं आपल्याला खालीवर सुई करून घ्यायची आहे या पद्धतीने. धागा आपल्याला वरती ओढून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित अशी सुई काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता हे कापड जवळजवळ असं घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि याला पक्क असं गोला राऊंडनी आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे 2दा-3दा, म्हणजे हे सरकणार नाही, म्हणजे एकदम सुंदर असं आपल्याला फूल तयार झालेलं आहे. तर बघा ते बाजूला ठेवलेलं आहे, त्याला तशीच सुई ठेवलेली आहे. आणि जे कापड होतं आपल्याला ते कापड घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने खडूने मी मार्किंग करीत आहे, त्या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला याचेवाले छोटेसे बंद तयार करून घ्यायचे आहे. तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे पक्की. आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला व्यवस्थित सोपं जातं. आणि आता इथं पेन घालून आपल्याला ही ओपन जागा आहे, तिथून आपल्याला हे सरळ वरती काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पेनाने याचे टोकं काढून घ्यायचे आहे. तर बघा एक आपला असं बंद तयार झालेला आहे. याच पद्धतीने आता आपण दुसरा पण बंद असाच तयार करून घेऊया. तर बघा मी दोन्ही बंद तयार करून घेतलेले आहे. आणि आपल्याला असे यावर एक असे तिरके ठेवून घ्यायचे आहे आणि पक्के करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा पक्के करून घेतलेलं आहे. वरतून थोडंसं आपण कट मारून घेऊया. तर बघा ब्लाऊजचं आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. तुम्ही वरती लावू शकता, तर वरती पण लावू शकता किंवा मध्यभागी पण लावू शकता. तर बघा या पद्धतीने मी मध्यात आपण तिथं ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला आता सुई धाग्या म्हणजे मशीनवरती आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही सुई धाग्याने पण करून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. आणि याच्यावरती आपल्याला आपण जे फूल बनवून घेतलेलं आहे ते फूल आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. मी सुई धागा त्यालाच ठेवला होता. तर बघा या पद्धतीने आता आपण याला पक्क करून घेऊया व्यवस्थित. तर बघा तुम्हाला ब्लाऊज डिझाईन आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. तर बघा इथं आपण शोचं बटन पॅक करून घेऊया व्यवस्थित. 4-5 वेळेस आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे. आणि पाठीमागून आपल्याला परत सुई घालून घ्यायचं आहे आणि पाठीमागून पक्क करून घ्यायचं आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने पक्क करून घेतलेला आहे, सुई धागा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला नॉट बनवून घ्यायची आहे. तर मी इथं आयतीच नॉट घेतलेली आहे आणि इथं घेतलेलं आहे चौकोनी कापड. त्याच्यावरती घ्यायचं आहे आपल्याला असं कापड ठेवून या पद्धतीने, आणि त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आपलं लटकन तयार झालेलं आहे एकदम सुंदर असं. तर दुसरं पण आपण असंच करून घेऊया या पद्धतीने. तर बघा सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. मध्यभागून कट करायचं आणि याला आपल्याला 2.5-3 इंचावरती पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा हे पक्क करून घेऊया दोन्हीकडून पण आपण. तर बघा मी हे पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे हे बघा. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज करून घेतलेला आहे. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.